समईच्या शुभ्र प्रकाशाने उजळते घराचे अंगण, सुख आणि समाधानाने भरले माझे जीवन. हृदयाच्या कोपऱ्यात जपला आहे फक्त त्यांचाच ध्यास, अतुल रामांच्या प्रेमाचा मनात दरवळतो नित्य सुवास. गेले आठवडाभर हे असंच सुरू आहे. संक्रांतीचं हळदी कुंकू आणि त्यात उखाणा ठरलेलाच असतो. खरंच संक्रांत येते आणि घराघरात एक वेगळीच लगबग सुरू होते. हा सण फक्त एका दिवसापुरता नसतो, तर तो सुरू होतो ते रोज रोजच्या हळदी कुंकवांच्या भेटीसोबत. आज कोणाकडे जायचं तर उद्या कोणाकडे, या छोट्याशा यादीतच आनंद दडलेला असतो. या दिवसांत रोज संध्याकाळी तयार होताना मन थोडंसं हरकतं. रोज वेगळी वेगळी साडी, त्यावर जुनी पण आवडती दागिन्यांची जोडी, मग केसात 4 फुलं माळावं. हे सगळं इतरांसाठी नाही तर स्वतःला छान वाटावं म्हणून सजावं. दिवसभराचं रुटीन संपवून संध्याकाळी छान तयार व्हायचं, ठरलेल्या मैत्रिणीकडे जायचं, तिथे 4 चौघींना भेटायचं, बसायचं, खेळायचं. हे संक्रांतीचं हळदी कुंकू 4-8 दिवसच असतं, पण रोजच्या रुटीन मधून वेळ काढणं तसं सोपं नसतं. कारण कामं तशीच असतात, जबाबदाऱ्या वाढतात, पण तरीही ती तयार होते, थोडी सजते आणि थोड्या वेळासाठी का होईना बाहेर पडते. आज माझ्याकडे संक्रांतीचं हळदी कुंकू होतं, त्यामुळे मनात एक हलकाच उत्साह होता. हळदी कुंकवाचं साहित्य, वाण सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं. आजच्या दिवसाची आणि पदार्थाची सुरुवात तिळाच्या लाडू पासून केली. तिळाचे लाडू वळताना हात गुंतलेले कामात, पण मन मात्र अलगत रमलं होतं जुन्या आठवणी. लहानपणी संक्रांतीला हौसभारी साडी नेसायची आणि मैत्रिणींबर तिळगुळ वाटायला फिरायची. हा दरवर्षीचा ठरलेला कार्यक्रम होता. तो कधी वाण लुटण्यात बदलला ते कळलंच नाही. त्यावेळेला साडी कोणाची नेसायची, आईची की काकीची? तिळगुळ वाटायला डब्यातून न्यायचे की वाटीतून? हे छोटे छोटेच प्रश्न तेव्हा किती मोठे वाटायचे. तेव्हाचे प्रश्न वेगळे होते, पण आज त्याचं स्वरूप बदललं होतं. आज कोणता पदार्थ करायचा, कोणाला काय आवडेल, हळदी कुंकवाला वाणात काय द्यायचं पासून सगळं गणित वेळेत कसं बसेल हे बघायचं होतं. तेव्हाचा उत्साह निरागस होता, आज तो जाणीवपूर्वक आहे. तेव्हा सण खेळासारखा वाटायचा, आज तो जबाबदारी सोबत अर्थपूर्ण वाटतो. कारण सण बदलले नाहीत, ते तसेच आहेत, फक्त बदलली ती आपली भूमिका, पण त्यातली ऊब मात्र अजूनही तशीच आहे. खरंच संक्रांत हा फक्त एक सण नाही, तर तो ऋतू बदलाचा, नात्यांचा आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे. संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करून उत्तरायणाला लागतो. हळूहळू रात्र छोटी होऊन दिवस मोठा व्हायला सुरुवात होते. म्हणजेच अंधाराकडून उजेडाकडे, थंडीपासून उभेकडे आणि थकव्यापासून नव्या ऊर्जेकडे जाण्याची ही सुरुवात. पण इथे मात्र अमेरिकेत थंडी वाढतच जाते. तरी पण हा सण तेवढाच उत्साहात साजरा होतो. कारण संक्रांतीचं हळदी कुंकू प्रत्येक मराठी स्त्रीसाठी जिव्हाळ्याचा विषय, मग ती जगाच्या पाठी कुठेही असू दे. आज माझ्या घरी हळदी कुंकू, त्यामुळे सकाळपासून मनात एकच विचार सुरू होता, सगळं काही नीटनेटकं, सुंदर आणि व्यवस्थित व्हायला हवं, कुठे काही कमी पडायला नको. आजचा दिवस खास असणार आहे हे स्वतः तयार झाल्यावरच कळतं आणि सणाची खरी मजा तेव्हाच जाणवते. तयार झालेले सगळे पदार्थ सुंदरपणे मांडून ठेवले, अशा क्षणी जाणवतं की मकर संक्रांत म्हणजे फक्त एक सण नाही, संक्रांत म्हणजे नाती जपण्याचा, एकमेकांना भेटण्याचा, हसण्याचा आणि आनंद वाटण्याचा उत्सव आहे. आज आपल्या घरी येणारी प्रत्येक मैत्रीण हसत खेळत आणि गोड आठवण घेऊन जावी, हीच खरी आपली भावना असते.